रामकृष्ण हरी भावांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं कुठेतरी फिरायला। मग काय आलो ना भाऊ, दोन खना खना करतच घराच्या बाहेर येऊन पाहतो तर काय हो बापरे, बेकार ऊन होतो भाऊ। 43-43 डिग्री सेल्सिअस एवढं। वरून सूर्यदेव म्हणे भाऊ राहुल कथा जाऊ नको म्हणे, नाही तर आजारी पडतात। मग काय मित्रांनो, आलो परत मग घरात येऊन घेतलं भाऊ झोप तर काही लागे नाही भाऊ। मग काढला भाऊ माझा पखवास तर वाजवायला काढला मित्रांनो, पण मग कणिक नव्हतं। मग काय लागलो भाऊ स्वतःच्या हाताने मग कणिक बनवायला। इकडे पाहिलं तर मम्मी डाकोट मध्ये साखर टाकत होती ना भाऊ। मग कौट पाहून लागले पण मला भूक। म्हणतो तू आता कौट राहू दे, पहिले मला आहे ना खिचडी टाकून दे म्हटलं। मम्मी तोपर्यंत खिचडी टाकते, तोपर्यंत आपण पकवासाची प्रॅक्टिस करू मित्रांनो। प्रॅक्टिस झाल्यावर लागलो खिचडी खायला। मग पाना एकच बुक्का मग दन कसे कांदाच फोडून टाकला ना भाऊ। जेवण करून आलो भाऊ इकडे काकाश्री दिलीप नानांच्या घरी। तर त्यांनी आहे ना डायरेक्ट बोलणारी भागवतगीता आणलेली होती। आहे ना भाऊ एडा सेन्सर आहे भाऊ, ज्या श्लोकावरती ठेवलं का तेवढा श्लोक वाचतो। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायु। मित्रांनो, मी पण घेणार आहे भगवद्गीता। तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की मला मेसेज करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि फॉलो करा।